वेलकम टू भेंडी गवार व्लॉग. भेंडी गवार. हा, हे थोडं नाव थोडं हे आवडलं मला. तर आज काय आहे मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी. आणि आता सुरुवात दिवस बाकी आणि संध्याकाळी जेवतो. आता आपली डेकोरेशनचं सामान आणायचं आहे. काहीतरी वेगळं करू, स्पेशल करूया. केक पण आणणार आहोत. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे की हे सगळं सामान आणायला केक आणायला पैसे आपण पप्पांकडूनच घेतले. हो नाही, त्यांची ॲनिव्हर्सरी आणि पैसे काय मोबाईल लागू तेव्हा. सो आता आपण जाऊया फिरायला. सो आता आम्ही आलोय घरी, सगळी शॉपिंग करू. आणि हे असे लोक पण घरी आलेले आहेत. हा मोबाईलमध्ये, हा पण मोबाईलमध्ये. सॉरी, याने कपडे नाही घातलेत. ह्यांच्याशी आमचं काही रिलेशन नाही आहे, नुसतं भाऊ बहिणींचं आहे. पण हे साधा आम्हाला हेल्प पण करणार नाही तेवढं आम्हाला माहिती आहे. तो यांना आम्ही इन्क्लूड पण नाही केलं. बाय द वे आम्ही केक पण आणलाय, मँगोवाला ना, मँगोवाला केक पण आणलाय. आणि आता आम्ही काय काय आणलंय ते दाखवतो. सो बलून्स आणलेत, काय रिबिन्स, फेविकॉल जो की आमचा दरवेळेस हरपत राहतो या मॅडममुळे, सो ते पण आणलं आहे. आणि हे फोटोज सगळे प्रिंटआउट करून आणलेत. जरा कर ग फोटोज बघू. 3 फोटोज आहेत, म्हणजे 3 पेपर्स आणलेत. ते आता बघू, कापून टाकू. सिल्वर पेपर आहेत. थोडा पिंक आणि व्हाईटची आम्ही थीम देण्याचा प्रयत्न करतो, तो बघू. आणि या सगळ्यांनंतर आम्ही आणलेलं आहे किंडर जॉय. हा ते हे बघ, किंडर जॉय, ते पण प्रिन्सेसवाला. तर आपण आता याला ओपन करूया. मन के कमरों में वो खोले खुशबुओं की शीशियाँ, वो साहिलों पे ढूंढता है इश्क वाली सी पिया. मन के कमरों में वो खोले खुशबुओं की शीशियाँ, साहिलों पे ढूंढता है इश्क वाली सी पिया. प्यार है, रोमांस है, परफेक्शन गाइस, परफेक्शन. आता मी जाते आणि पोळ्या बनवते, मग आम्ही जेवतो, मग सगळं असेंबल. बाय. आता आपण पोळ्या करतोय, पीठ मळतोय आणि मग जेवू. माझा भाऊ भांडी घासतोय. माझा छोटा भाऊ आहे गाईस, छोटा आहे. हाईटनी जरी मोठा असला तरी हा छोटा आहे. अशू बोल, मी छोटा भाऊ आहे. मी मोठा भाऊ आहे, हाईट नाही. छोटा भाऊ असतो. गाईस, तुम्हाला बघायची मी पोळी किती गोल करते. हा मेरी जान. गोल पोळी गरम आहे. मी शिकली आहे पोळ्या करायला. तू वेडा आहेस का? वॉच घालून कोण भांडी घासतं? हा वेडा आहे माणूस. आणि ती पण स्मार्ट वॉच घालून भांडी घासतोय. अक्कल आहे तुला? सुकले देतो, अरे ते माझं शर्ट आहे, चूक आहे. काय नाही गुडगल मूर्खा. काय नाही का गब्बर. माझी पोळी पण सुकली. काय मस्त. ह्याच्या
कोल्हापूरवरून आला तेपासून गोरा झालाय. आधी एवढा काळा कुट्ट होता ना literally. चांगलं बरं त्या साईज राहायला पाहिजे बरोबर. तेवढंच घेतलं ना म्हणून तर याचा फोन घेते. ही रागवते मला चुटकी चिरकुट. आठवतलं चिरकुट आहे इंजिनिअरिंगच्या पोरीला आता वातावरण एवढं छान झालंय आणि मस्त पाऊस पडतोय. छोड़ दे बेबाक है बिंदास है उसे जिंदगी की प्यास है पास है पर दूरियां मखमली मजबूरियां हैं अधूरे तुम अधूरे हम बिन तुम्हारे तू लात मारायला सांगू. डेडिकेशन बोलते ना इधर आने के बाद भी अशू थोबाडाड पडशील जर ते सटकलं तर. मन के कमरों में वो खोले खुशबुओं की शीशियां आमची पण हालत बरोबर नाहीये. वो साहिलों थकली आहे मी. इश्क वाली सी स्टॅमिना कमी आहे. मन पहिले के हे लावलं काय? कमरों में वो खोले खुशबुओं की शीशियां साहिलों पे ढूंढता है इश्क वाली सीपियां प्यार है रोमांस है बस यही जितनी पहले आता था कपड़े काढले असते तर कसं की होतं? गर्मियां ख्वाहिशों की कश्तियां हैं अधूरे तुम अधूरे हम बिन तुम्हारे अधूरे तुम अधूरे हम बिन तुम्हारे एक आवारा नदी चल के वो खुल के सनसनाती सनन सनन और है जीवन सा खामोशियों की रिश्ता ये कैसा चलती रेत पाओ रिश्ता ये कैसा जो मिल डूब जाओ अधूरे तुम तुम्हारे अधूरे तुम अधूरे हम बिन तुम्हारे अधूरे तुम अधूरे हम बिन तुम्हारे अधूरे तुम अधूरे हम बिन तुम्हारे एक आवारा नदी चल के वो खुल के सनसनाती सनन सनन और वो है जीवन सा खामोशियों की एक तरंग ये तरंग रिश्ता ये कैसा चलती रेत पाओ का रिश्ता ये कैसा चल मिल डूब जाओ का बोलो अधूरे तुम अधूरे हम बिन तुम्हारे अधूरे तुम अधूरे
असा का झालाय मला कळत नाही. सकाळपासून असं माणसासारखा आवाज येतो. अजून मम्मी पप्पा आलेले नाही आहेत. किती 7:30 वाजले आणि आम्हाला काय बोललेले 4-5 वाजता येतो. आम्ही एवढं फास्ट डेकोरेशन केलंय. थकली याला भूक पण लागली आहे. काय आम्ही काय माहिती काय फ्रॉन्ट करतो उगाच. पण बाहेरचं वातावरण काय परत एकदा पाऊस पडून गेल्यानंतरचा हा नजारा मला खूप आवडतो. हिरवी गार झाडी साडी भिजतो. भेटूया मग पप्पा आल्यावर. मस्त एवढा उद्योग कर बसते काय रे तुम्ही बाई ग. या नवरदेव या. अरे फोटो कसे आणले काढून रे? म्हणजे काय ए आय बोलतात त्याला. अरे हा फोटो बघ ना. एवढा उद्योग केला माझ्या लोकांनी एवढे. छान व्हिडिओ बनवायचा की फोटो बनवला ते कसं बनवलं? कसलं मस्त मस्त राजा मला वाटतं आहे, तुम्ही बघायचं असतं. मला वाटतं काहीतरी करू आहे मस्त. आज आम्हाला सगळे सरप्राईज अरे आम्ही बसून गप्पा मारतो जाऊन पोरांनी केक आणला त्या आम्हाला ते केक काढून त्याला मिळाला. केक कापला. हा पाठवलंय मस्त मस्त छान छान आय लाईक बरं तुम्ही केक आणून ठेवला आय का? लव्ह यू. सो आता आपण केक कापूया. अरे त्यांनी तुम्हाला प्रोत्साहन दिलं ते महत्वाचं. कसं वाटलं तुला डेकोरेशन? काही नाही आवडलं? मस्त मस्त. काय झालं? काय झालं तू? काय केलं? अरे पप्पा कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन? प्रकाश. एक नंबर माझी कंबर. अरे. चला आता आपण केक कापूया. तू पडते का नाही? द मोस्ट इम्पॉर्टंट जेवण जे काही हॉटेलमध्ये आल्यावर आम्ही खातो ते म्हणजे भात, त्याच्यावरती मीठ, जिरा राईस, त्याच्यावरती मीठ आणि थोडंसं लिंबू. कमाल लागतं, कमाल. भाजीची गरज सुद्धा नाहीये. हे दोघं तेच करत आहेत. मीठ काही पडत नाहीये. मीठ काय पडत नाहीये दोघांच्या. खाल्लं सशू? आमचा कॉक वरती गेलाय गाईज. आशूने वरती टाकलाय. दुसरा आहे पण तो काढा यार. काठी आहे का कुठे काठी? आशूला घे जरा डोक्यावर. काठी